टीम रियांश वॉरियर्स बापदेव या संघाकडून बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळत आहेत. समोर जर आपण पाहिलं तर आयुब शेख या खेळाडूची देखील चर्चा होईल. सध्या हा खेळाडू चर्चेचा विषय बनलाय. ओमकार जामसुदकर आणि प्रज्ञेश हे दोन सलामीवीर बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय आयुब शेखला. दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक 1 क्रिकेटचा महासंग्राम HPL 2025 सीझन 1 पहिला बॉल. लेट्स प्ले गेम ऑन. आयुब शेख पहिला बॉल हाताळत असताना आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे. ऑल इंडिया आयकॉन. प्रज्ञेश इज ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे. त्याच्या समवेत आपण पाहतोय ओमकार जामसुदकर. पहिला बॉल आयुब. पहिलाच बॉल लो फुल टॉस ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. फंबल झाले. क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली आहे आणि एकच धाव मिळेल. बरोबर 9:42 पहिला बॉल हाताळला गेलाय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. एक डावखुरा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय बापदेव रियांश वॉरियर्सच्या संघाकडून. केतन म्हात्रेचा संघ म्हणजेच गणराज 11 खेतवाडी या संघाने या स्पर्धेचं सुपर 8 गाठली आहे. आकाश जहा यांचा संघ देखील सुपर 8 मध्ये दाखल झालाय. आयकॉन खेळाडू होता कालच्या संपूर्ण दिवसामध्ये. पुढचा बॉल समोर फटका खेळायचा होता. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तैनात. डायरेक्ट थ्रो होईल का पाहायचंय. थ्रो तर केलाय. नॉट आउट. यस बरोबर सांगितलंय फिल्डरने त्याला. तू पहिल्याच बॉल पर्यंत पोहोचायचं होता आणि थ्रो करायचा होता. काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं असं सांगितलं फिल्डरने या खेळाडूला. 2 धावा धाव फलकावरती झाल्या. 2 ऑन बोर्ड. आमच्या समवेत उज्ज्वल देखील आहेत. गुणलेखक म्हणून आमच्या समवेत जुळलेत. त्याचप्रमाणे रवींद्रजी पाटील आमच्या समवेत जुळलेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. सुसज्ज व्यासपीठ, गोलाकार मैदान, भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पार न फेडणारे आयोजन. आयुब शेख. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस. फुल टॉल वसूल. बॉल निघून जाईल आरपार. सीमारेषा पार. गेलाय बॉल रुळावर. येतोय षटकार. डीजे सिक्सर आलाय प्रज्ञेशच्या बॅट मधून. धन्यवाद. षटकार ठोकलाय प्रज्ञेशने. मॅच ऑन. पहिल्याच षटकामध्ये हा पहिला षटकार आलाय प्रज्ञेशच्या बॅट मधून. धावा झाल्या धाव फलकावरती 8 ऑन बोर्ड. लो फुल टॉस. फक्त दिशा दिली. बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. ओ यावेळेला इनसाइड आउट फटका खेळलाय. बॉलच्या खाली फिल्डर तैनात. विकेट. आता विकेट आली आहे. प्रज्ञेश लाड. प्रज्ञेश लाड आउट. अमन त्या ठिकाणी तैनात होते आणि त्यांनी झेल पकडला आणि म्हणूनच की काय प्रज्ञेश लाडची मोठी विकेट आली आहे. काम करून दिलंय आयुब शेखने. जी विकेट गरजेची होती ती विकेट आता मिळवून दिली आपल्या संघासाठी. षटकार ठोकला होता प्रज्ञेशने आणि तदनंतर मात्र विकेट आली आहे. 8 धावा धाव फलकावरती झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. 16 मार्च 2025 आज रविवार. हा रविवार नसून आम्हाला क्रिकेट वार आहे. कारण याच क्रिकेटने तुम्हा सगळ्यांना वेळ लावलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय दादासाहेब भोसले. हा खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे संघामधून. बापदेव रियांश वॉरियर्सचा संघ त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय. यंग दुर्गादेवी बॉईज गोलंदाजी करत असताना आयुब.
ओहो, दादासाहेब यांच्यासाठी बॉल मिड मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले, तोपर्यंत वेगाने एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती 9 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ 9 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. षटकार ठोकला होता प्रज्ञेशने आणि तदनंतर मात्र विकेट पटकावली आहे प्रज्ञेशची. आता नवीन फलंदाज दादासाहेब भोसले या संघाचा आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन मॅन फ्रॉम नायगाव, सध्या मात्र सोलापूर. यावेळेला कट केलाय क्षेत्ररक्षक, बॅकफुट पॉइंट मधून बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे असं वाटतंय, तोपर्यंत दुसरा क्षेत्ररक्षक बॉल अडवले जरूर. आणि आता मात्र धावा पूर्ण केल्या दोन. या 2 धावांच्या मदतीने ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर 1 चा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 11, 1 गडी बाद.
चौकार आलाय. आल्या पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवलं सीमारेषे पलीकडे. धावा झाल्या धाव फलकावरती 16. 16 ऑन बोर्ड. धावांचा डोंगर रचायचा आहे. 80 धावा करण्याचा प्रयत्न करत असेल टीम रियांश वॉरियर्स. पुढचा बॉल लेटकट खेळले, ढकलले हलक्या हाताने. बॉलला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉल अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 17. मागील मुलाखती दरम्यान सांगितलंय कर्णधाराने आम्हाला 80 धावांपर्यंत मजल मारायची या मॅच मध्ये. ते करणं गरजेचं आहे कारण इम्पॉर्टंट मॅच आहे आमच्यासाठी देखील. पहिलाच सामना आमचा संघ मैदानामध्ये उतरलाय खेळत असताना. दादासाहेब भोसले सगळ्यांचं लक्ष याच खेळाडूवर. हो, काय फटका खेळलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल निघून जाईल. वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. दोन ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अफलातून फॉर्म मध्ये हा खेळाडू. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 3. ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होता आयकॉन खेळाडू अयूब गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळेल. म्हणजेच त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 3 चौकार पाहायला मिळाले. एक चौकार ठोकला होता आनंद दासने, 2 चौकार ठोकले फलंदाज दादासाहेब भोसलेने. आणि म्हणूनच की काय 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 25. चला 4 ओव्हर मध्ये 20 मिनिटं. 20 मिनिटांमध्ये आपण पाहिलं तर 4 षटक समाप्त करायचे. अपरेची नोंद घ्या. अयूब हो, पहिला बॉल उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण केली आहे. बॅकअप आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 26. 26 धावा धाव फलकावरती. आता आयकॉन विरुद्ध आयकॉन. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगेल. हो, यावेळेला हेलिकॉप्टर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑफला बॉलला अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. चांगला प्रयत्न दादासाहेब भोसले यांनी केलाय. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम बापदेव रियांश वॉरियर्स. ताकदवर संघ प्रज्ञेशला आपण पाहिलं, त्याची विकेट आली. ओमकार जामसुदकरची विकेट आली आणि तज्ञात मात्र डाव सावरला या दोन्ही फलंदाजांनी. आणि ते करणं गरजेचं आहे. बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना या मॅच मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. डीप स्क्वेअर लेगला बॉल निघून जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 28. क्षेत्ररक्षक तैनात आहे बाउंड्री लाईन्सला. हे सर्वच खेळाडू आज मात्र मेहनत करतायत, प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत. स्पर्धा जिंकायची आहे. चषकावर आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरायचं आहे. दादासाहेब भोसले इज ऑन स्ट्राईक नाव. 2 चौकार त्याने ठोकलेत मागील षटकामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आयुबने हाताळला. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 29. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ आहे.
यावेळेला उलट्या बॅटने फटका खेळलाय, बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे, आलाय हा चौकार. आणि काय फटका खेळलाय पहा, उलट्या बॅटने आनंदासने फटका खेळलाय, आलाय चौकार. डीजे पुन्हा एकदा त्याच बॅटने फटका खेळलाय, यावेळेला देखील बॉल निघून गेला अलॉंग विथ द कार्पेट. आणखीन एक दर्जेदार, दिमागदार, रुबाबदार, धमाकेदार चौकार. डीजे समाप्त झाल्या. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती झाल्यात. आतापर्यंत 15 मिनिटं खर्च केली, 3 षटक हाताळण्यासाठी. 5 मिनिटांमध्ये हे 4थं षटक देखील हाताळणं गरजेचं आहे. आपण याची 2 घ्या. वेळेचं देखील बंधन आहे, त्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. 15 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 5 मिनिटांमध्ये हे 4थं षटक समाप्त करणं गरजेचं आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक नियमांचं पालन करून ही स्पर्धा खेळवली जाते. चांगल्या फॉर्म मध्ये दोन्ही फलंदाज. दादासाहेबला साथ देतोय आनंद दास, त्याने देखील फटके खेळलेत. 6 बॉलमध्ये 12 धावांवर फलंदाजी करतोय दादासाहेब भोसले, त्याला साथ देतोय आनंद दास. 6 बॉलमध्ये 15 धावांवर फलंदाजी तो करतोय. आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या धावफलकावरती 37 आणि 2 गडी माघारी परतलेत. आता नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 जय जाधव कर्णधार आहे. स्वतः कर्णधार जय जाधव. त्याने सांगितलं होतं आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. मुलाखती दरम्यान त्याने सांगितलंय आपल्या संघासाठी तो प्रयत्न करेल. कर्णधार कॅप्टन आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल जय जाधव. 37 यस बरोबर आहे. वेळेचं देखील बंधन आहे, आपण लक्ष द्या वेळेवर. अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपण याची नोंद घ्यायची आहे. जो एक्स्ट्रा प्लेयर आहे तो मात्र 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये येईल. आपण याची नोंद घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटक समाप्त करणं गरजेचं आहे. दादासाहेब भोसले जो स्ट्राईक. पहिला बॉल खेळत असताना उलट्या बॅटने फटका खेळायचा होता. फटका फसलाय. हा पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. कॅप मधून बॉलला पाठवायचंय, सातत्याने प्रयत्न करतोय दादासाहेब भोसले आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे. सातत्याने आपण पाहिलं तर नायगावचं सदाकंड धवन मैदान, त्याच मैदानामध्ये सातत्याने क्रिकेटचा सराव. तदनंतर मात्र हा खेळाडू, त्या खेळाडूची चर्चा झाली आहे. यावेळेला मोठा फटका, बिग हिट. बॉल हवेमध्ये, उंची जास्त आहे, लांबी कमी. बॉलच्या खाली फिल्डर जज करतोय. अगदी सोपा झेल आणि विकेट आली आहे. दादासाहेब भोसले आउट. आणि सुमित, जो नाही कोणाला भीत, त्याचं नाव आहे सुमित. तोच मैदानामध्ये आलाय. बॅटिंग करावी लागेल सुमितला, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावा झाल्या धावफलकावरती 37. अक्षय गवारे आलेत बॅटिंगसाठी. नेक्स्ट मॅच असणार आहे टीम सिंग पॅकर आणि त्यांच्या विरुद्ध गिरगाव बॉयज. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, टॉस साठी आपण त्वरितच व्यासपीठावर या, रेडी राहायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल, सिंग पॅकर आणि त्यांच्या विरुद्ध गिरगाव बॉयज. पहिला बॉल खेळत असताना आपण पाहिलं तर 1 धाव आली आहे. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 38. बॅट बोलली आनंदाशी. आता बॅटिंग करावी लागेल आनंदला, कारण दादासाहेब भोसले जो फटके खेळत होता त्याची विकेट आली आहे. 38.
उलट्या बॅटने फटका खेळायचा होता. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि आता मात्र पंचांकडे लाऊड अपील पंचांनी फेटाळली आहे. हा डॉट बॉल येतोय. 3.3 चेंडूंचा खेळ, 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. (38) 38 क्रिकेटचा महासंग्राम. नेक्स्ट बॉल, फटका खेळा यावेळेला. लो फुल टॉस, गुडघ्यावर बसून बॉल निघून जाईल. रोडवर आलाय हा रुबाबदार धमाकेदार षटकार. डीजे धाव फलकावरती झाल्या. चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. बॅट मधून धावा येतात आनंदच्या आणि हाच खेळाडू आता लक्ष वेधून घेतोय सगळ्यांचंच. 44 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी माघारी परतलेत. 44 धावा धाव फलकावरती झाल्यात. आता उलट्या बॅटने खेळायचंय. फटका खेळण्याचा प्रयत्न, आता धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट थ्रो. आता धाव पूर्ण केली आहे. एक बॅकअप आहे. एकच धाव मिळेल. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. म्हणजे ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर 4चा खेळ आता समाप्त झाला आणि 4थ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 45. 45 बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटक समाप्त केले. योग्य वेळेमध्ये आपण या 4 ओव्हर समाप्त केलेत. म्हणजे 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 45 आणि 3 गडी माघारी परतलेत. आनंदाचा जर विचार केला तर 9 बॉलमध्ये 21 धावांवर तो फलंदाजी करतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय गवारे बॅटिंगसाठी आलाय, जो वैयक्तिक एका धावेवर फलंदाजी करतोय. आणि आता मात्र शेवटचं षटक गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रोहितला. रोहित आगरे गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील पाहावं लागेल. धावांचा डोंगर रचत असताना पाहायला मिळतोय. संघ 45 धावा बनवल्यात आतापर्यंत आणि हा खेळाडू चर्चेचा विषय बनेल या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. आनंदास बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. ताकदवार खेळाडू आहे, अफलातून कामगिरी करतोय. बॅट मधून धावा आल्यात. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी त्याने केली या मॅच मध्ये. शेवटचे 6 बॉल शिल्लक. डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. पहिला बॉल शफल झालेत. उलट्या बॅटने फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट, काय फटका खेळलाय. फ्लायटेड ड्राईव्ह, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आला हा षटकार. डीजे पुन्हा एकदा शफल झालेत. फटका खेळलाय. याही बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा लगातार बार बार धमाकेदार रुबाबदार सिक्सर. सत्तावन्न धावा धाव फलकावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण. यावेळेला फटका फसलाय. चांगला प्रयत्न केला होता. हा डॉट बॉल येईल. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन पाहायला मिळेल. गिरगाव बॉयज आणि त्यांच्या विरुद्ध सिंग पॅकर. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सिंग पॅकर आणि त्यांच्या विरुद्ध गिरगाव बॉयज. मोठी मॅच मैदानामध्ये रंगेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 57 धावा धाव फलकावरती. 57 ऑन बोर्ड. पुढे आलेत. फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे 2 षटकारानंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाजाने. चांगलं षटक गोलंदाज हाताळतोय. आतापर्यंत 4 बॉल त्याने हाताळलेत. 12 धावा त्याने खर्च केले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 5 मधील, म्हणजेच पहिल्या डावातील. उलट्या बॅटने पुन्हा एकदा फटका खेळलाय. याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. हा बॉल आरपार आलाय. षटकार. डीजे
आता शेवटचे जर आपण पाहिलं तर ज्यावेळेला ड्राईव्ह केलाय ऑन साईडला फटका खेळलाय, एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. अवघ्या एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. म्हणजेच आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 5 चा खेळ आता समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 64. म्हणजे जिंकण्यासाठी उर्वरित 30 बॉल मध्ये 65 धावांची गरज आहे. 15 बॉल मध्ये वैयक्तिक 40 धावा बनवल्यात. नाव आहे आनंदास. नेक्स्ट मॅचचा टॉस व्यासपीठावर केला जाईल. एका बाजूला सिंग पॅकर आणि त्यांच्या विरुद्ध गिरगाव बॉईज. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी आपण व्यासपीठावर या. सुस्वागतम HPLच्या म्हणजेच हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगच्या आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. गिरगाव बॉईज एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सिंग पॅकर आहे आणि या दोन बलाढ्य संघांमधील लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आमच्या बरोबर जर पाहिलं तर शाखा प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख आकाशजी चाबुकस्वार आहेत, शाखा प्रमुख ललितजी माधव साहेब आहेत, शाखा त्याचबरोबर वैभवजी प्रथमेशजी वायरकर साहेब देखील आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल आणि या दोन बलाढ्य संघांमधील हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. श्रीलेश आमरे टॉस जिंकलेले आहेत आणि जास्त काही नाही, थोडक्यात कशा प्रकारे टीम आहे, टॉस जिंकून निर्णय काय आहे आणि आपला आयकॉन कोण आहे. टॉस कोण तुमचे आयकॉन आहेत आणि निर्णय काय असेल. आइकॉन हम लोग का प्रथमेश ठाकरे है और हम लोग फील्डिंग कर रहे हैं. पहले फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला. खूप साऱ्या शुभेच्छा. जसं तुम्ही सांगितलं होतं जास्त प्रश्न विचारू नका. खूप साऱ्या शुभेच्छा. श्रीलेश आमरे देखील माझ्या बरोबर आहे. श्रीलेश बॅटिंग करायची आहे आणि कशा प्रकारे टीम बनली आपली आज डोंगरीची आणि त्याचबरोबरने आयकॉन ओमकार देसाई आहे आणि टीम खूप चांगली आहे आमची. आणि अमित दादांविषयी काय म्हणाल, जी तीनही मतदारसंघातील दक्षिण मुंबईच्या खेळाडूंना सुवर्ण संधी दिली आहे. ही टुर्नामेंट दरवर्षी भरवा हीच विनंती. पहा, खेळाडूंचे असं म्हणणं आहे की ही टुर्नामेंट दरवर्षी भरवली पाहिजे आणि नक्कीच आयोजक याचा विचार करतील आणि स्पर्धा दरवर्षी तुमच्या भेटीला आणतील. दोन्ही टीमचे कॅप्टन जबरदस्त आहे. खेळ जबरदस्त होणार आहे कारण गिरगाव बॉईज देखील काही कमी नाही आहे आणि सिंग पॅकर्स देखील काही कमी नाही आहे. आणि एका बाजूला मी तर म्हणेल भूषण राऊत आणि एका बाजूला मंदार यांची टीम देखील थोडक्यात मी म्हणेल. जाऊयात मॅचच्या दिशेने आणि या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आता जाणार आहोत. आवाज करी रोडचा एक युवा आवाज म्हणजेच अभिषेकजी पाटील सर आमच्याशी जुडले जात आहेत. आणि क्रिकेट रसिक हो, प्रोलिंक आज चुकवू नका. आज सुद्धा पुन्हा एकदा मुंबईचा टेनिस क्रिकेटचा ब्रँड एम्बेसिडर ओमकार देसाईला इन ऍक्शन मध्ये पाहाल. भिवंडीच्या वारेटगावचा सितारा म्हणजे प्रथमेश ठाकरेला तुम्ही पाहाल आणि त्याचबरोबर पहिल्या मॅच मध्ये दादासाहेब भोसले, अयूब शेख या सगळ्यांना तुम्ही पाहताय. केतन मात्रे दुपारी पाहायला मिळणार आहे, आशिष मेरोल पाहायला मिळणार आहेत. तारे सितारे निघालेत या क्रीडा नगरीच्या दिशेने. त्याच्यामुळे आपणही आवर्जून या आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी प्रो लिंक वर स्पर्धा पहा. धन्यवाद.
धन्यवाद चंदू शेट्टी सर. जातोय मॅचच्या दिशेने सामना क्रमांक 1. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे तब्बल 65 धावांची. पहिल्या डावामध्ये बॅटिंग पाहायला मिळाली आनंद दासची. वैयक्तिक त्याने 15 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 40 धावा बनवल्या आणि म्हणूनच ही काय धावांचा डोंगर रचलाय संघाने. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे आयुब आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे गणेश. हे दोन सलामीवीर बॅटर गोलंदाजीसाठी. दादासाहेब भोसले ऑल इंडिया आयकॉन. पहिलं षटक पहिला बॉल 30 मध्ये करायचे आहेत. 65 धावा होतील का पूर्ण पाहावं लागेल. एक मिनिट, ओमकार देसाई विनंती असेल मंचावर यायचंय. ओमकार देसाई. टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर आपण पाहतोय ओमकार देवीदास देसाई इन ऍक्शन. नेक्स्ट मॅच मध्ये प्रथमेश ठाकरे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये दादासाहेब भोसले ओव्हर नंबर 1. पहिला बॉल हवेमध्ये आहे. धावतोय क्षेत्ररक्षक, पळतोय, प्रयत्न करतोय, चांगला प्रयत्न केलाय, अडवलाय बॉल त्या ठिकाणी बाउंड्री लाईनला. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण देखील केल्यात. प्रयत्न करावे लागेल प्रत्येक क्षेत्ररक्षकाला, कारण ठाऊक आहे ही विकेट महत्वाची आहे आयुब शेखची. ती विकेट पटकवण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना पाहायला मिळेल. बापदेव रियांश वॉरियरचा संघ, दादासाहेब भोसले या संघाचा आयकॉन खेळाडू, त्याची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. ऑल इंडिया आयकॉन. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील प्रथमेश ठाकरे आणि त्यांच्या विरुद्ध ओमकार देसाई. हो यावेळेला काय 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 फटका खेळलाय. बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय हा आयुब शेखच्या बॅट मधून षटकार. जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 28 मध्ये करायचे आहेत 57 धावा. 28 बॉल 57 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. पुढचा बॉल काय बॉल हाताळलाय पहा. षटकारल्यानंतर चांगलं कमबॅक केलं आहे गोलंदाजाने. हे व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. हा गोलंदाज दादासाहेब भोसले नायगाव दादर परिसरातील हा गोलंदाज आहे. सध्या अगदी कमी वयातच नावलौकिक झालेला हा खेळाडू. 8 धावा धावफलकावरती झाले. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ, दुसऱ्या डावाचा खेळ मैदानामध्ये रंगतोय. रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा. शफल झालेत, फटका खेळलाय, बॉलच्या खाली फिल्डर काय करतोय. सगळेच म्हणत असतील हा फिल्डर नेमका काय करतोय. आता 9 धावा धावफलकावरती झाल्यात. खूप वेळ बॉल हवेमध्ये होता. संधी होती झेल पकडण्याची, ती संधी आता गमावली आहे. धावा झाल्या धावफलकावरती 9-26 मध्ये आता करायचे 56 धावा. हो यावेळेला काय बॉल हाताळलाय. ही ओळख आहे, ही खासियत आहे या खेळाडूची. षटकार ठोकला जरूर पण तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केले दादासाहेब भोसले यांनी या मॅच मध्ये. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. 25 मध्ये आता करायचे 56 धावा. यावेळेला देखील पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अलॉंग विथ द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण केली आहे, म्हणजेच ओव्हर नंबर 1 चा खेळ आता समाप्त झालाय आणि 9 धावा झाल्या धावफलकावरती. 10 येस ओव्हर टू यू चंदू सर. आपल्या बरोबरीने जर पाहिलं तर आता ओमकार देसाई जोडले गेलेले आहेत. मुंबई क्रिकेटचा ब्रँड आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव, ज्यांना आपण कित्येक वर्ष दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहतोय. प्रथमतः ओमकार तुमचा आभारी असेल. बऱ्याच स्पर्धा सुरू आहेत, परंतु तुम्ही प्राधान्य मुंबईला दिलं आणि मुंबईची स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. ओमकार, काय म्हणाल. मुंबई स्पर्धा पार पडली जाते, एक आयकॉन आहे आणि दक्षिण मुंबईतील सर्व खेळाडू एका मंचावर पाहायला मिळत आहेत. प्रथम तर धन्यवाद करतो की आपले आमच्या टीमचे ओनर जुगनूभाई आणि भूषणदादा आणि बंड्या, की त्यांनी मला ही टुर्नामेंट खेळण्यासाठी त्यांच्यामध्ये आयकॉन म्हणून अपॉइंट केला. आणि स्पर्धा ही खूप उत्कृष्ट आहे. मला वाटतं या स्पर्धेची चर्चा खूप होते, कारण सर्वजण स्वतःहून फोन करतात की मला ॲज अ आयकॉन खेळवा.
आणि मुंबईमध्ये आयकॉन टुर्नामेंट होणं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यात पण कुठल्या जिमखान्यावरती टुर्नामेंट करणं तर एक कठीण बाब आहे, पण या लोकांनी ते साध्य करून दाखवलं आहे. ओमकार, काय म्हणाल? अशा प्रकारच्या स्पर्धा झाल्यानंतर नो डाऊट मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, परंतु आपल्या मुंबईतून जे टॅलेंट आहे ते थोडंसं लपलं, हे बाहेर येईल का? लपलेलं टॅलेंट बाहेर आलंच पाहिजे, कारण क्रिकेट मुंबईने स्टार्ट केले, टेनिस क्रिकेट मुंबईने स्टार्ट केले आणि तिकडे प्रभाव आपला पाहिजे. तर त्यासाठी माझी विनंती आहे की जास्तीत जास्त टुर्नामेंट मुंबईत झाल्या पाहिजे आणि त्यातून बाहेरच्या प्लेयर्सपेक्षा जास्त पैसे किंवा मानधन मुंबईच्या प्लेयर्सला मिळालं पाहिजे. नक्कीच खूप चांगलं मत तुमचं या ठिकाणी व्यक्त केलं. या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते आपल्याबरोबर ओमकार देसाई, मुंबई क्रिकेटचा ब्रँड. जाऊयात कॉमेंट्री बॉक्सची. धन्यवाद. धन्यवाद चंदू सर. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाचा खेळ मैदानामध्ये रंगतोय. आता धावा आली आहे 1 म्हणजेच 23 बॉलमध्ये 12 धावा धावफलकावरती झाले. 23 बॉलमध्ये आता 53 धावांची गरज आहे. प्रसाद पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील पंचांनी फेटाळली आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे आणि आता मात्र लेग बाईटची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता 1 पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. 13-22 मध्ये आता करायचे आहेत 52 धावा. आयुब शेख आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. ऑल इंडिया आयकॉन बॅटिंग करत असताना टीम यंग दुर्गादेवी बॉईजचा संघ. सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर, संपूर्ण मुंबईचं लक्ष या स्पर्धेवर आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमच्या समवेत जे प्रेक्षक जुळलेत आपलं देखील हार्दिक 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 स्वागत. हिंदू हृदय सम्राट चषक 2025. डावखुरा गोलंदाज. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली, एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता 1 पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली धाव फलकावरती 14. आता 22 मध्ये करायचे आहेत 51 धावा. लास्ट 22 बॉल 51 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. यावेळेला ड्राईव्ह केलाय, चांगला ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तैनात आहेत दादासाहेब भोसले. हा बॉल चांगला हाताळला होता गोलंदाजाने, काहीच करू शकत नव्हता आयुब. आता एक धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 15. आता 21 मध्ये करायचे आहेत 50 धावा. लास्ट 21 बॉल 50 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. 15 धावा धाव फलकावरती झाल्यात. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली फिल्डर पोहोचतील का पाहायचंय, प्रयत्न करतायत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या पुन्हा एकदा 1 पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. धावांचा डोंगर पहिल्या डावामध्ये रचला गेला. आनंदाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, त्याला साथ दिली दादासाहेब भोसलेने देखील. आयकॉन खेळाडू म्हणून त्याला आपण पाहतोय या मॅच मध्ये. एक षटक आतापर्यंत त्याने जरूर हाताळलं, चांगलं षटक त्याने हाताळलं. पहिले षटक हाताळत असताना यावेळेला लो फुल टॉस होता, फटका खेळण्याचा प्रयत्न. आता स्वतःवर नाराज आहे आयुब. सन्मान करत आहोत या ठिकाणी HPLच्या निमित्ताने, ज्यांनी मुंबईचा गौरव अगदी इंग्लंड पर्यंत जाऊन मात्र ज्यांनी मुंबईचं नाव नेलं, अगदी आखाती देशांमध्ये देखील मात्र ज्यांनी मुंबईचा झेंडा फडकवला, असे मुंबई क्रिकेटचे ब्रँड ओमकार देसाई यांचा सन्मान संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने ललितजी माधव साहेब, शाखा प्रमुख साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. मुंबई क्रिकेटचा ब्रँड
ओमकार देसाई यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. गो टू कॉम्बॉक्स. धन्यवाद चंदू सर. मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड आपण पाहतोय. ओंकार देवीदास देसाई इन ऍक्शन नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. आता दादासाहेब भोसले गोलंदाजीसाठी 18 बॉल मध्ये आता करायचे 48 धावा. नायगाव दादर परिसरातील हा खेळाडू, या खेळाडूची चर्चा होईल या मॅच मध्ये. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिलं षटक हाताळत असताना जर आपण पाहिलं तर अवघ्या धावा त्याने खर्च केल्या होत्या. 10 धावा त्याने खर्च केले होते. आता मात्र ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी सज्ज आहे दादासाहेब भोसले. पहिलाच बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळायचा होता. एक धाव जरूर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस यस, नोचा कॉल, डेंजर एंडला थ्रो आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. दादासाहेबला देखील ठाऊक आहे ही विकेट महत्वाची आहे. आयुब शेखची ती विकेट मिळवायची आहे. त्याचसाठी प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात दादासाहेब. 2 धावा धावफलकावर आपण पाहिलं तर पूर्ण झाल्यात, म्हणजे धावा झाल्यात धावफलकावरती 19. 2.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाले. 17 बॉल मध्ये आता करायचे आहेत 46 धावा. 17 बॉल 46 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पार न फेडणार आहे आयोजन. मरीन लाईन्स अगदी अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगतचं हे मैदान. मरीन लाईन स्टेशनच्या बाजूला अगदी आपण पाहतोय इस्लाम जिमखाना आणि त्याच इस्लाम जिमखान्यामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही आम्ही सगळेच अनुभवतोय. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 सीझन 1. ओ यावेळेला पिक केलाय. बॉल जाईल रुळावर. बॉल गेला सीमारेषा पलीकडे. आलाय आयुबच्या बॅट मधून षटकार. थोडेसे शांत होते पहिल्या 2 षटकांमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये हात खोललेत आयुब शेखने. 2 षटकार लगातार बार बार. 15 बॉल मध्ये आता करायचे 34. हलका स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन. हा बॉल चांगला हाताळलाय. 2 षटकारानंतर हा बॉल अगदी बरोबर हाताळलाय दादासाहेबने. हा डॉट बॉल येईल. मॅचचं समीकरण आता बदलेल. 14 मध्ये आता करायचे आहेत 34. 31 झाल्या धाव फलकावरती. 65 धावांचा पाठलाग संघ करतोय. आयुब शेखची बॅट बोलली या मॅच मध्ये. बॅट मधून धावा येतात त्याच्या. यावेळेला हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर जाईल सीमारेषा पलीकडे. आई बॉल निघून गेला सीमारेषा पार. 3 षटकार याच षटकामध्ये. नाव आहे आयुब शेख, मॅन फ्रॉम कासार बडवली. धावा झाल्या धाव फलकावरती आता 37. 13 मध्ये आता करायचे आहेत 28. धन्यवाद. क्रिकेटचा महासंग्राम. 3 षटकार ठोकलेत आयुब शेखने या षटकामध्ये. चौथा देखील गेला सीमारेषा पलीकडे. लगातार बार बार बॉल जाईल सीमारेषा पार. आला हा HBL षटकार.
एकाच षटकामध्ये 4 षटकार त्याने ठोकलेत. दादासाहेब भोसलेचा खरपूस समाचार. त्रेचाळीस धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना. बॉलर नेम प्लीज. मितेश. आणि विनंती असेल प्रथमेश ठाकरे आपण देखील व्यासपीठावर यायचंय. टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक सितारा इन ऍक्शन नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. प्रथमेश ठाकरे. विनंती असेल प्रथमेश ठाकरे आपण देखील व्यासपीठावर या. आपलं देखील हार्दिक 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 स्वागत HPL 2025 सीझन 1 मध्ये. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आयुब शेख काय बॅटिंग केली आहे. एकाच षटकामध्ये 4 षटकार त्याने ठोकलेत. आता धावा झाल्यात धाव फलकावरती 44-65 धावांचा पाठलाग संघ करतोय. आयकॉन खेळाडू का मला या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून निवडलं गेलंय हेच दाखवून देत असताना आयुब शेख. उलट्या बॅटने फटका खेळायचा प्रयत्न. आता धाव घेतली जात नाहीये. हा डॉट बॉल येईल. मॅचचं समीकरण आता बदलेल. धावा झाल्या धाव फलकावरती 44-10 मध्ये आता करायचे आहेत 21 धावा. लास्ट 10 बॉल 21 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. या षटकावर मॅचचं संपूर्ण समीकरण. शफल झालेत. हा बॉल निघून जाईल. रोडवर आला आणखीन एक आयुबच्या बॅट मधून षटकार. आणि आता मात्र धावा झाल्या धाव फलकावरती 50. वैयक्तिक 15 बॉल मध्ये 42 धावांवर फलंदाजी करतोय आयुब शेख. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये या संपूर्ण स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी ठोकली आहे. वाकड्यांचा वंडर बॉय केतन वामन म्हात्रे या खेळाडूने. आज येईल का हाफ सेंचुरी आयुब शेखच्या बॅट मधून. 15 बॉल मध्ये 42 धावा. आणखीन 8 धावांची गरज आहे 50 धावा पूर्ण करण्यासाठी. 9 मध्ये आता करायचे आहेत 15 धावा. काय मॅच रंगली आहे. नॉट आउट. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडेसे शांत होते 2 षटकांपर्यंत. आणि तिसऱ्या षटकामध्ये अक्षरशः बॅट खोलली आहे, हात खोललेत दादासाहेब भोसलेने. यावेळेला हेलिकॉप्टर शोधून आला बॉल. हा बॉल देखील निघून गेला सीमारेषा पलीकडे आणि आलाय षटकार. धावा झाल्या धाव फलकावरती 56. 48 धावा वैयक्तिक. नॉट आउट. आयुब शेख या नावाची चर्चा. मॅन फ्रॉम ठाणे कासार वडवली. ही स्पर्धा खेळण्यासाठी मरीन लाईनच्या इस्लाम जिमखानामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून आला. बॅट मधून धावा आल्या. षटकारांचा पाऊस, षटकारांची आतिषबाजी, षटकारांची दिवाळी त्याने साजरी केली आहे. आणि आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. 8 मध्ये आता 9 करायचे आहेत. 16 बॉल मध्ये वैयक्तिक 48 धावांवर फलंदाजी करतोय आयुब शेख. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. हा डॉट बॉल येईल. मॅचचं समीकरण आता बदलेल. थँक्यू डीजे वाजवू नका प्लीज. मॅच चालू आहे. स्लोअर वन. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. हा बॉल देखील चांगला हाताळलाय गोलंदाजाने. आता येईल डॉट बॉल. मॅचचं समीकरण आता बदलेल कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे
6 आणि 6 मध्ये आता करायचे आहेत 9 धावा. येस, ओव्हर टू यू चंदू सर. येस, आपल्या बरोबरीने एक युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून सध्या टेनिस क्रिकेटच्या जगामध्ये ज्याची चर्चा सुरू आहे असे भिवंडीच्या वारेटगावचे सितारे प्रथमेश ठाकरे जोडलेले आहेत. त्यांनी अगदी सौदी अरेबियाला जाऊन सुद्धा सिरीज घेतली आणि गेल्या आठवड्यात सावर्ड्याला देखील मोटरसायकल जिंकली आहे. तर प्रथमेश, किती उत्कंठा ही स्पर्धा खेळण्याची. मुंबईमध्ये ही स्पर्धा होते आणि ॲज अ आयकॉन काय म्हणाल, किती उत्कंठा तुम्हाला या स्पर्धेची आहे? स्पर्धा खेळायला तर खूप मजा येते, बघताना देखील मजा येते आता, आणि स्पर्धा खूप चांगली आहे, तर मजा येईल नक्कीच. गेल्या 2 वर्षात जर पाहिलं तर आयकॉन म्हणून तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा खेळतायत. आयकॉन म्हणून काय जबाबदारी असते किंवा कसं वाटतं ज्यावेळेला ॲज अ आयकॉन एखाद्या टीममध्ये खेळता? आयकॉन म्हणून खूप जबाबदारी असते, पण जे लोकल प्लेअर असतात त्यांचा सपोर्ट देखील पाहिजे, त्यामुळे आयकॉनला देखील सपोर्ट भेटतो. तर बघूया आता या मॅचमध्ये काय होतंय. म्हणजे आयकॉन तर महत्त्वाचे आहेतच, परंतु लोकल प्लेअर देखील तेवढे महत्त्वाचे असणार आहेत. या ठिकाणी प्रथमेश सांगतायत. प्रथमेश, तुमचं या ठिकाणी आगमन झालं. HPL कमिटीच्या वतीने स्वागत आणि तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आणि सन्मान देखील आपण या ठिकाणी करत आहोत. प्रथमेश ठाकरे यांचा एक सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने HPL आयोजन कमिटी सन्मान करते. दत्ता मोहिते साहेब या ठिकाणी सन्मान करतायत. आकाशजी चाबुक सर साहेब 220चे शाखा प्रमुख दत्ता मोहिते साहेब सन्मान करतायत. ललितजी माधव साहेब आहेत, प्रथमेशजी वाईरकर आहेत आणि आकाशजी चाबुक सर आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीत हा होतोय सन्मान प्रथमेश ठाकरे यांचा आणि त्यांनाही असतील खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने. धन्यवाद. धन्यवाद चंदू सर. आलाय मॅच मध्ये. आता 6 बॉल मध्ये करायचे 9 धावा. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर गणेश आणि गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज. शेवटचे 6 बॉल चेंडू हाताळण्यासाठी सूरज. मॅच जिंकून देईल का आपल्या संघाला पाहायचंय. पहिला बॉल सोडून दिलाय. हा पहिला बॉल. आता सोडून दिलेला बॉल पंच मात्र फिरलेत, वळलेत, वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. 6 मध्ये आता करायचे आहेत 8 धावा. लास्ट 6 बॉल 8 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. 57 धावा धाव फलकावरती झाल्यात. 18 बॉल मध्ये वैयक्तिक 48 धावांवर फलंदाजी करतोय आयुब शेख. हा बॉल देखील सोडून दिलाय. आणखीन एक आता वाईट बॉल पंच घोषित करतील. आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. आता मॅचचं समीकरण बदललंय कारण 6 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये आता करायचे 7 धावा. लास्ट 6 बॉल 7 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. बॅटिंग केली अफलातून. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, अगदी पुलचे फटके, हेलिकॉप्टर शॉट आयुब शेखच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि हा बॉल देखील आता सोडून दिलाय. हा बॉल आता मात्र पंच डॉट बॉल घोषित करतील. आता मॅचचं समीकरण बदलेल कारण 5 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि आता करायचे 7 धावा. लगातारचे 2 वाईट बॉल नंतर चांगलं कमबॅक गोलंदाजाने केले. गोलंदाजीसाठी सूरज आलाय. 5 बॉलचा खेळ आता बाकी आहे. 7 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. हा बॉल खेळलाय, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्याकडून चूक आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 62 62. आता मॅचचं समीकरण बदलेल कारण उर्वरित 4 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि अवघ्या 3 धावांची गरज. या चुका महागात पडणार या मॅच मध्ये. आता मॅच ऑन. चौकार आलाय. फटका खेळला होता कव्हर्सला, त्याच्याकडून चूक झाली आणि बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 मध्ये आता अवघ्या 3 धावांची गरज. 62 धावा धाव फलकावरती झाल्यात. 65 धावांचं लक्ष्य. आता कमबॅक केले फलंदाजी करत असलेल्या संघाने. पुन्हा एकदा फटका खेळलाय. हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पलीकडे आणि मॅच जिंकली आहे टीम. आपण पाहिलं तर यंग दुर्गादेवी बॉईज. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आयुब शेख मॅचचा हिरो ठरेल. एकटा लढला, संघर्ष केला, प्रयत्न केला, तो थांबला, तो आला आणि त्याची बॅट बोलली. हा, चला अयुब या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अयुब या ठिकाणी यायचं. अयुब, पुढल्या दोन्ही टीम कोणताही विलंब न करता लगेच मैदानात दाखल व्हायचंय. सगळ्यांना विनंती, आजही 13 मॅचेस आहेत, अजूनही 12 मॅचेस बाकी आहेत. आणि अयुब 18 बॉल मध्ये 48 धावा. हाफ सेंचुरी हुकली. अवघ्या 2 धावांनी नॉट आउट राहिला. विशेष बाब म्हणजे या मॅच मध्ये हा आयुब शेख या मॅचचा हिरो ठरलाय आणि मॅन ऑफ द मॅच आयुब शेख.